चंद्रकांत पाटलांनी आता नवीन वक्तव्य केलं. बघा देऊ द्या त्यांना. अच्छा सर मन रमवतात तर रमवू द्या त्यांना. त्याच्यावरती किती काळ बोलायचं आम्ही. ठीक आहे ना, त्यांना साधारण अजून ते 3-4 वर्ष तारखा देत राहतील. मला त्याच्याविषयी काय वाईट वाटत नाही. त्यांच्यावरचा प्रसंग मी समजून घेऊ शकतो काय आलाय तो गेल्या 2 वर्षापासून. तर दादांविषयी मला पूर्ण सहानुभूती आहे. दादा असतील किंवा त्यांचा पक्ष असेल किंवा दादा हे मी मागे म्हटलं की ते फार निष्पाप, स्वच्छ हृदयाचे, निर्मळ मनाचे असे नेते आहेत. तर त्यांची वेदना आहे ती. प्रयत्न करतात की आता येईल सरकार, उद्या येईल, पडेल, आता पडेल, उद्या पडेल, पण पडत नाही. त्यातून मग नैराश्य येतं. मग पुढली तारीख दिली जाते. आता 10 मार्च नंतर 5 राज्याच्या विधानसभा येतील. त्यानंतर ते सरकार पडेल. याच्या आधी पश्चिम बंगालचे निकाल विधानसभा होत्या, त्यानंतर पडणार. बघा त्यांचे प्रयत्न त्यांनी सुरू ठेवले पाहिजेत विविध माध्यमातून. ईडीच्या माध्यमातून, CBIच्या माध्यमातून, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून, कारण त्यांच्याकडे दुसरं आता काही नाही. त्याच्यामुळे माझ्या त्यांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा आहेत. आणि दादांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते त्यांचे जे इतर सोडे आता हत्यारं आहेत ते पूर्ण करू. बोला. चंद्रकांत दादा पाटिल मैंने कहा ना अभी कि देखिए तारीख देने दो. फ्रस्ट्रेशन है. अब ये 4 राज्यों में जो चुनाव है उसके नतीजे आ जाएंगे 10 मार्च के बाद. उनके बाद सरकार गिरेगी. फिर लोकसभा के चुनाव आएंगे, उसके बाद सरकार गिरेगी. हमको गिराते गिराते खुद गिर गए. भाई छोड़ दीजिए. मेरी संवेदना है उनके साथ. उनके ऊपर क्या गुजरी है मुझे मालूम है. चंद्रकांत दादा पाटिल एक अच्छे इंसान है. बहुत ही निष्पाप, इनोसेंट आदमी है राजनीति के. इसलिए मैं उनकी वेदना समझ सकता हूँ. ईडी की बात की, CBI हाँ करने दो ना. ये सब सेंट्रल एजेंसीज को लेकर सरकार गिराना चाहते हैं तो गिराने दो. पश्चिम बंगाल का चुनाव था तो पश्चिम बंगाल हम जीत जाएंगे, फिर राज्य की सरकार गिरेगी, ऐसा कहा था. वो नहीं हुआ. फिर तमिलनाडु में सरकार हमारी आएगी, फिर यहाँ गिरेगी, नहीं आ गए. तो गिराने की कोशिश जारी है. खुद गिर जाएंगे, हम नहीं गिरेंगे. ठीक है. गोवा, उत्तराखंड और यूपी में तब सेकंड फेज के पोल होने वाले, ये कैंपेनिंग खत्म हो गई, क्या कहना चाहिए? हम अभी गोवा से आए हैं. अभी यूपी निकलेंगे सब लोग. आदित्य ठाकरे जी भी यूपी जाएंगे. कैंपेन करेंगे आप. और हमने कहा कि लोकसभा की सीटें हम लड़ेंगे पूरे देश में. उसकी भी तैयारी चल रही है आदित्य ठाकरे जी की लीडरशिप में. सर हेमंत बिस्वा ने राहुल गांधी को मॉडर्न डे जिन्ना कहा है, जिस तरह से उनका स्टेटमेंट आया. राहुल गांधी ये महाशय तो अपनी पूरी ज़िंदगी कांग्रेस में बिता चुके हैं. तब उनको ये साक्षात्कार नहीं हुआ. ये जो असम के मुख्यमंत्री है ये तो उनकी पूरी ज़िंदगी कांग्रेस में चली गई है. पूरी ज़िंदगी, पूरा जीवन कांग्रेस में ही था. और वही फिर कांग्रेस, वही राजीव गांधी जी, वही सोनिया जी, उनके साथ काम किया है. देखो इस प्रकार से किसी भी व्यक्ति ने अपने पूर्व नेता के खिलाफ बयान देना, चाहे ज्योतिरादित्य शिंदे हो, चाहे हेमंत बिश्व शर्मा हो, चाहे और आपने एक ज़िंदगी उनके साथ निकाली है. आपको जो बनाया है उसमें उस पार्टी का भी योगदान है. इसलिए तो आपको बीजेपी ने उठाया है ना. नहीं तो आप कौन है, हम कौन है, हम कोई नाही. मराठीमध्ये सांगा. उत्तर प्रदेशच्या निवडणूक आहे, गोवामध्ये पण तुम्ही जाऊन आलेला. तुम्ही म्हटलं आधी की खिचडी पकते. नेमकी काय खिचडी असणार आहे, कसे रिझल्ट असणार आहे? उत्तर प्रदेशमध्ये खिचडी पकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव पुढे आहेत. गोवामध्ये खिचडी आहे असं दिसतंय. पण आता लोक काय मतदान करतात ते पाहावं लागेल. आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत. सगळेच पक्ष तिथे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस तिथे थोडं पुढे दिसतंय मला या क्षणी गोव्यात. पण टक्कर आहे. देवेंद्र फडणवीस ठाण बांधून बसले आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राचे नेते आहेत. पण जमिनीवरचे चित्र फार वेगळं आहे. भ्रष्टाचारी, माफिया, अंमली पदार्थाचे व्यापारी अशा लोकांच्या हातात गोव्याचं राजकारण आहे. हे देवेंद्रजींना माहिती आहे मी कोणाविषयी बोलतो आहे. उत्पल पर्रिकरला चांगला पाठिंबा मिळतो आहे. हे एक चांगलं लक्षण आहे. चलिए बस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि जो ये सब सवाल उठा रहे हैं कोविड सेंटर पे, उनको हॉस्पिटल में उनका इलाज करने की जरूरत है. माननीय मुख्यमंत्री जी ने जो कहा है सही बात है.
मुंबई और महाराष्ट्र की बारे में हाईकोर्ट ने और पूरे विश्व में वाह की है कि बहुत अच्छा काम किया। उसका दर्द है किस लोगों के मन में। मुंबई का कोविड सेंटर, पुणे के कोविड सेंटर, हमारे यहाँ गंगा में लाशें नहीं बहती थी। अगर किसी को एफआईआर दर्ज करना है यहाँ के लोगों को, बीजेपी के, तो यूपी में जाकर, वाराणसी में जाकर, काशी में जाकर हजारों लाशें जो बह गई थी वहाँ, या गुजरात में स्मशान भूमि के सामने जो कतार 2-2 दिन खड़ी थी, उनके खिलाफ कोई एफआईआर दर्ज करिए और वहाँ किस प्रकार का भ्रष्टाचार कोरोना और कोविड काल में हुआ है उस बारे में जांच की मांग आप सेंट्रल एजेंसी से कर सकते हो। महाराष्ट्र में जो हुआ है देश ने देखा है कितना अच्छा और बढ़िया काम हुआ है। कोई अगर भोंकता है तो उसके ऊपर इस राज्य की जनता ध्यान नहीं देती। सर, मराठीमध्ये सांगा, उद्धव ठाकरेंनी जे म्हटलेलं आहे, जी टीका करतायत कोविड सेंटरला घेऊन, घोटाळ्यांना घेऊन, त्यांना कोणताही घोटाळा नाही हे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे। कोणी भुंकत असेल, सवय असते काही लोकांना, तर त्यांना भुंकू द्या। पण मुंबईतल्या कोविड सेंटर्स, पुण्यातले कोविड सेंटर्स, नाशिकचे कोविड सेंटर्स, सर्वत्र सरकारबरोबर काही सामाजिक लोक होते। त्या काळामध्ये कोविड हा एक असा एक आजार लोकांना वाटत होता की लोक एकमेकांना हात लावायला, जवळ जायला डरते थे, लोक घाबरत होते। अशा वेळेला काही संस्था पुढे आल्या, काही कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी कोविड सेंटर चालवली आहे। भाजपचे लोक नव्हते, मी तुम्हाला सांगतो, भाजपचे लोक नव्हते, पुढे येत नव्हते, घाबरून बसले होते, नंतर आले। पण आमचे लोक होते। तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय घाणेरडे। जेव्हा कोणी काम करायला तयार नव्हतं तेव्हा आमचे लोक काम करत होते, कारण आमचा वसा आहे, राजकारण नंतर समाजकारण आधी। आणि तुम्ही आमच्या लोकांवरती आरोप करताय, तुम्हाला आरोपच करायचे आहेत ना। उत्तर प्रदेशमध्ये जा आणि गंगेमध्ये हजारो प्रेत, हजारो कोविडच्या काळात वाहत चालली होती, फेकून दिली, उपचार होत नव्हते। काय सांगताय मला तुम्ही? त्यांच्यावर एफआयआर दाखल करा या लोकांनी जाऊन, जे इथे फायली घेऊन फिरतायत ना, अशा अशा दाखवत, आमच्या तुमच्याही फायली तयार आहेत, तेव्हा कळेल फाईल काय असते। आम्ही तुम्हाला घाबरत नाही। उत्तम प्रकारे राज्य सरकारने काम केलेलं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जगभरात कौतुक झालेलं आहे। हे तुमच्या पोटात दुखते का, मग पोटावर उपचार करून उपचार। सर, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स कधी घेणार आहे? माझी प्रेस कॉन्फरन्स नाही, शिवसेनेची प्रेस कॉन्फरन्स आहे। शिवसेना म्हणून 15 तारखेला 4 वाजता शिवसेना भवनामध्ये, शिवसेना भवनात। त्याच्या आधी ज्या फायली दाखवायच्या त्या दाखवा कोणाला। शिवसेना भवन में 4 बजे शिवसेना की प्रेस कॉन्फ्रेंस होगी। मैं पार्टी की बात कर रहा हूँ। उसके बाद महाविकास आघाड़ी की प्रेस कॉन्फ्रेंस होगी। हम आपसे नहीं डरते। हमने जो काम